नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। थंबनेल तुम्ही बघितलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मुलांना पडणारा की कोणते स्टेट बोर्ड कोणते वाचायचे किंवा एनसीईआरटी आहेत ह्या कोणत्या वाचायच्या किंवा कोणत्या विषयाचा वाचायच्या। तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात, सो त्याच्यावरती तुम्हाला कुठली पुस्तकं वाचायची आहेत, कोणते स्टेट बोर्ड वाचायचे ते त्याच्यावरती अवलंबून आहे। तो त्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत की खरंच तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचे आहेत का, खरंच तुम्हाला एनसीईआरटी वाचायच्या आहेत का, आणि वाचायच्या असतील तर कोणत्या विषयांच्या वाचायच्या आणि कोणत्या परीक्षांसाठी वाचायच्या। सो हे सगळं आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याच्यामध्ये जर आपण सगळ्यात पहिलं बोलूया कंबाईन परीक्षेबद्दल, तर कंबाईन परीक्षेचा जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर कंबाईन परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जिथे तुम्हाला सगळे विषय दिलेले आहेत तर त्या विषयांची फक्त नावं दिलेली आहेत, जसं की राज्यशास्त्र आहे, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आहे, अर्थशास्त्र आहे, त्याच्यानंतर इतिहास आहे, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, त्यानंतर सामान्य विज्ञान आहे, गणित बुद्धिमत्ता आहे आणि चालू घडामोडी आहेत। ठीक आहे, सो अशा सगळे विषय आपल्या समोर आहेत। मग तुम्ही राज्यसेवा करा किंवा कंबाईन करा, तुम्हाला या सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये कोणकोणते स्टेट बोर्ड आणि कोणकोणत्या विषयांसाठी करायचे सो त्याच्याबद्दल आपण बोलूया। आता ज्या वेळेस आपण कंबाईनच्या परीक्षेबद्दल बोलतो तर त्यावेळेस कंबाईनच्या परीक्षेसाठी काहीच विषय आहेत आणि काहीच स्टेट बोर्ड आहेत किंवा काहीच एनसीईआरटी आहेत की ज्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो। नाहीतर मला वाटत नाही की त्यांसाठी तुम्हाला कोणतेही स्टेट बोर्ड अगदी 5वी 6वी पासून सगळे 5वी 6वी पासून एनसीईआरटी वाचायची गरज आहे, नाही। ओके, सो सगळ्यात पहिला विषय आपण घेऊया सामान्य विज्ञान, की ज्याला हमखास आपल्याला स्टेट बोर्डची गरज लागते। ठीक आहे, सो हे स्टेट बोर्ड कोणते आहेत आणि कोणत्या विषयांपासून तुम्हाला ते स्टेट बोर्ड वाचायला पाहिजेत। तर परीक्षा आपण दोन आपल्या डोळ्यासमोर घेऊया, एक आहे कंबाईन आहे आणि दुसरी आहे राज्यसेवा म्हणजे एमपीएससी म्हणजेच राज्यसेवा। एमपीएससी म्हणण्यापेक्षा आपण राज्यसेवा म्हणूया, एकच मिनिट, राज्यसेवा म्हणू त्याला। सो दुसरी आहे राज्यसेवा। कंबाईन गट ब आणि गट क असं दोन्ही आपण एकत्र बोलतोय, आणि राज्यसेवा म्हणजे 2025 ची राज्यसेवा आणि पुढून सगळ्या तिथल्या राज्यसेवा। जेव्हा आपण सामान्य विज्ञानाचा अभ्यास करायला जातो त्यावेळेस हमखास ज्या विषयांसाठी तुम्हाला स्टेट बोर्डची गरज लागते तो विषय म्हणजे सगळ्यात पहिला सामान्य विज्ञान। याचे सुद्धा कुठल्या विषयापासून तुम्हाला स्टेट बोर्डची गरज आहे तर 8वी ते 11वी पर्यंतचे स्टेट बोर्ड तुम्हाला कंपल्सरी लागतात। आता 11वीचा स्टेट बोर्ड म्हणण्यापेक्षा आपण एनसीईआरटीचं पुस्तक म्हणूया, कारण त्याच्यातून सरळ सरळ प्रश्न आलेले आहेत। सो 8वी 9वी 10वी हे स्टेट बोर्ड तुम्हाला अतिशय गरजेचे आहेत। आता हे स्टेट बोर्ड जे आहेत हे का गरजेचे आहे त्याच्याबद्दल पण आपण थोडंसं बोलू, की 8वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं जे क्लासिफिकेशन असेल, पंचसृष्टी वर्गीकरण असेल, की ज्याचा अभ्यास आपण 9वी मध्ये नाही करत पण 10वीला करतो, आणि डायरेक्ट 11वीच्या एनसीईआरटी मध्ये खूप चांगलं दिलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत। वनस्पतींचं वर्गीकरण असू दे, पंचसृष्टी वर्गीकरण असू दे किंवा मग प्राण्यांचं वर्गीकरण असू दे। प्राण्यांचं वर्गीकरण जे आहे ते 8वी आणि 9वीत नाही मात्र 10वीच्या पुस्तकात दिलेलं आहे। वनस्पतींचं वर्गीकरण 8वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। सो हे 8वी 9वी 10वी आणि 11वीचं एनसीईआरटी हे पुस्तकं आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत। कुठलंही रेफरन्स बुक वाचायच्या आधी तुमचं 8वी 9वी 10वी आणि 11वी हे झालं पाहिजे, हे तुमचे स्टेट बोर्ड आणि हे एनसीईआरटी तुमचं झालेलंच असायला पाहिजे किंवा तुम्हाला वाचायलाच पाहिजे। दुसरं, ज्यावेळेस आपण केमिस्ट्रीचा अभ्यास करतो, रसायनशास्त्राचा, तर 8वीच्या पुस्तकामधल्या 9वीच्या पुस्तकातल्या आणि 10वीच्या पुस्तकातल्या, मी म्हणेन सगळ्यात जास्त 8वीच्या पुस्तकातल्या अणुची संरचना असेल, धातू अधातू असतील, त्यानंतर जे आवर्त सारणी असेल, तर हे जे 3 महत्त्वाचे घटक आहेत या 3 महत्त्वाच्या घटकांवर आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेले आहेत आणि हे सगळे घटक 8वी पासून अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत। सो 8वी 9वी 10वी मध्ये अणुची संरचना झाली, त्यानंतर धातू अधातू झाले आणि आवर्त सारणी झाली, हे अतिशय महत्त्वाचं। कार्बन असेल, कार्बनची अपरूप असतील, कार्बनचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत हे असतील, तर हे 4 घटक आहेत जे महत्त्वाचे आहेत आणि ते 8वी 9वी 10वी पासून सुरू होतात आणि तिथूनच त्या सगळ्या संकल्पना आतापर्यंत भरपूरशा विचारल्या गेलेल्या आहेत। जर आपण फिजिक्सची गणितं म्हणू किंवा फिजिक्सचे जे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात तर ते अगदी गतीचे नियम 8वी पासून जे सुरुवात झालेले आहेत तर ते 8वी पासून अगदी ते सुरू होतात, जे पुस्तकामध्ये ॲज इट इज दिलेले आहेत तसेच्या तसे
गणित आपल्याला पुस्तकातली गणित आपल्याला पेपरमध्ये आलेली आहेत. मग राज्यसेवा पूर्व परीक्षेचं जर आपण म्हणालो तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला कंबाईनच्या पूर्व परीक्षेला फारशी नाही विचारली जात, पण विचारली जात आहेत 1-2 गणितं. आणि राज्यसेवेच्या पूर्वला आपल्याला 4-5 गणितं जर आली, 3-4 गणितं आली, तर मग ती 8वी 9वी 10वीच्या या पुस्तकांमधून कव्हर होणारी त्या सगळ्या पुस्तकांमधलीच गणितं, त्यांच्याशी रिलेटेड आणि त्याच फॉर्म्युलावर आधारित गणितं आत्तापर्यंत आयोगाने आपल्याला विचारलेली आहेत. सो त्यामुळे 8वी 9वी 10वी सायन्स आपलं झालंच पाहिजे. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत तर त्या महत्त्वाच्या संस्था 8वी 9वी 10वी सुरू होतात, तिथेच सुरू होतात. त्यानंतर 11वीच्या पुस्तकांमध्ये थोडे ते डिटेलमध्ये दिलेले आहेत. मग 11वीचं स्टेट बोर्ड असेल त्याच्यामध्ये पण डिटेल दिलेले आहेत. NCERT आहे, NCERT मध्ये पण दिलेले आहेत. काही संस्था 11वीच्या NCERTत दिल्यात, काही संस्था 12वीच्या NCERTत दिल्यात. काही भाग जसं आता 11वी आणि 12वी दिले, सेम तसंच 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये काही संस्था आणि काही संस्था 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या आहेत. सो त्यामुळे हा जो आपण महत्त्वाचा अभ्यास करतो सगळा अगदी पेशीपासून, तर पेशी 8वीला सुद्धा दिलेली आहे. पेशीची संरचना जी आहे किंवा पेशीचं स्वरूप तर ते 8वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आपल्याला. सो ते सगळं 8वी 9वी 10वी याचा बेसच तिथून आहे. हे सगळं जर तुम्ही या स्टेट बोर्डमधून चांगलं कराल तरच तुम्हाला जेव्हा तुम्ही रेफरन्स बुक वाचाल, कारण बरेचसे विद्यार्थी आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतील, बरेचसे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतील, किंवा आपण मग ओपन युनिव्हर्सिटीचा विचार करूया, आपण बाहेरून किंवा मुक्त विद्यापीठामधून आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तर हे सगळं आपल्याला मस्ट आहे करणं. 8वी 9वी 10वी 11वी इथपर्यंत, 11वीपर्यंत म्हणूया, 12वी नको म्हणूया, पण 11वीपर्यंत. सो कशासाठी लागतात स्टेट बोर्ड, तर ते लागतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य विज्ञानासाठी. त्यानंतर मध्येच असा एक विषय घेऊया की कोणासाठी लागतच नाहीत किंवा नाही वाचलं तरी पण आपलं भागतं काम, किंवा आपलं नाही वाचलं तरी चालतं, तर ते आहे अर्थशास्त्र. या अर्थशास्त्राला आता काही विद्यार्थी म्हणतील की मॅडम ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत 11वीच्या अर्थशास्त्रामधून. सो 11वीच्या अर्थशास्त्राबद्दल बोलूया आपण. अर्थशास्त्र आहे म्हणजे तुमचं इकॉनॉमिक्स आहे आणि पॉलिटी आहे. तर अगदी 7वी पासून 6वी पासून राज्य विधानमंडळ म्हणजे काय आहे, त्यानंतर विधानसभा म्हणजे काय असते, विधान परिषद म्हणजे काय असते, पंचायत जे आहे तर ग्रामपंचायत म्हणजे काय असते, नगरपालिका म्हणजे काय असते, नगरपंचायत म्हणजे काय असते, हे अगदी शॉर्टकटमध्ये 6वी 7वी 8वी 9वी यांचा जो सिविक्सचा भाग आहे, नागरिक शास्त्राचा भाग आहे, तिथून दिलेला आहे. पण मला वाटत नाही की याच्यासाठी तुम्हाला त्या स्टेट बोर्डची किंवा NCERTची गरज आहे. नाही, जे कुठला आपण रेफरन्स बुक वाचत आहोत, सो त्या रेफरन्स बुकमधून हा सगळा अभ्यास आपला खूप चांगला कव्हर होतो. त्यामुळे मला वाटत नाही की यासाठी तुम्हाला या NCERTची किंवा स्टेट बोर्डची गरज आहे. मग कशासाठी तुम्हाला स्टेट बोर्डची किंवा NCERTची गरज पडेल, जर म्हणजे पॉलिटीच्या आणि इकॉनॉमिक्सच्या म्हणत्या, इकॉनॉमिक्सचं सुद्धा नाही. मग इकॉनॉमिक्सचं जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा मुख्य, ठीक आहे, आता जर आपण राज्यसेवा मुख्यचा विषय केला आणि जर आपण असं म्हणालो ना की अर्थशास्त्राच्या 11वीच्या पुस्तकामधून 11th, फक्त 11thच बोलतो आपण इथे, ते पण इकॉनॉमिक्सचं, तर त्याच्यातून ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत, तर ते पण आपले प्रश्न रेफरन्स बुकमधून आपले कव्हर होतात. पण जर तुम्ही राज्यसेवा मुख्यचा जर अभ्यास करत असाल, तुम्ही पूर्णपणे जर राज्यसेवा मुख्यला फोकस करत असाल, तर मात्र तुम्हाला अगदी 9th 10वी 9वी 10वी 11वी 12वी यांचे पॉलिटी, इकॉनॉमिक्स यांच्या NCERTची गरज लागते. कशाची? NCERTची यांच्या गरज लागते. कारण ॲज इट इज तसेच्या तसे प्रश्न जे आपल्याला रिटर्नला आता लिहायचे आहेत, ते तसेच्या तसे प्रश्न या सगळ्या NCERT मधून कव्हर होतात. 9वी 10वी 11वी 12वी विषय कुठला आहे? पॉलिटी, आणि विषय कुठला आहे? इकॉनॉमिक्स. आपण कंबाईनसाठी यातली कुठलीही पॉलिटीची ना इकॉनॉमिक्सची कुठलीही स्टेट बोर्ड किंवा NCERT इथं आपण वापरणार नाही. जे काही रेफरन्स बुक आपण वापरणार आहोत, आपला तेवढाच भाग सफिशियंट आहे, त्याच्यावरचे तेवढेच PYQ सफिशियंट आहेत, त्याच्यावरची तेवढीच रिव्हिजन सफिशियंट आहे, मुख्य परीक्षा असू द्या किंवा मग पूर्व परीक्षा असू द्या. ओके. त्यानंतर पुढचा विषय आहे इतिहास. याच्यासाठी जे जे सायन्स बॅकग्राऊंडवाले विद्यार्थी असतील किंवा मग वेगळे इतिहासासाठी जर सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील किंवा मग इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, तर एकच मिनिट, तर जर सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, तर
एक पुस्तक की ज्याच्यामधून आपल्याला इतिहास म्हणजे जो आधुनिक भारताचा इतिहास आहे, या आधुनिक भारताचा इतिहास याचा जर तुम्हाला एकच मिनिट जर तुम्हाला याची पूर्ण रूपरेषा, पूर्ण म्हणा टाइमलाईन म्हणू त्याची पूर्ण, की काय झालं आणि कशानंतर काय 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 झालं, 120 नाही 1920 असहकार चळवळ किंवा सविनय कायदेभंग 1930 किंवा 1942 ची छोडो भारत चळवळ, त्याच्या आधीचा रोलेट कायदा असेल किंवा त्याच्या आधीचा 1909, 1919, 1935 चा कायदा, अशी जर संपूर्ण रूपरेषा जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायची असेल तर त्यासाठी आहे 8वीचं पुस्तक, 8वीचं इतिहासाचं पुस्तक. हे फक्त एकच पुस्तक असं आहे की ज्याच्यामधून तुम्हाला संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास जो आहे, ह्या संपूर्ण आधुनिक भारताच्या इतिहासाची तुम्हाला संपूर्ण रूपरेषा कळते. आणि त्यानंतर मग तुम्हाला वापरायचं आहे जे कुठलं तुम्ही रेफरन्स बुक वापरता ते रेफरन्स बुक, त्याच्यानंतर एकच रेफरन्स बुक एवढं सफिशियंट आहे कंबाईनच्या पूर्व आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी. ज्या वेळेस आणखीन एक पुस्तक आहे, 11वीचं इतिहासाचं पुस्तक आहे, 11वी ओल्ड इतिहासाचं पुस्तक आहे. सो ते एक इतिहासाचं पुस्तक आणि 8वीचं इतिहासाचं पुस्तक, हे 2 पुस्तकं सफिशियंट आहेत. पण मग जर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की मॅडम आमच्याकडे 8वी पण आहे आणि 11वी, आम्ही दोन्ही 11वी आमचं पूर्ण पाठ झालंय, मग तेवढं सफिशियंट आहे का? तर नाही. तुम्हाला रेफरन्स बुक, PYQ आणि समाजसुधारक हे करावेच लागणार आहेत आणि त्यामुळे आणि ते एक्स्ट्राचे करावेच लागणार आहेत. या पुस्तकांमधून कव्हर होणारा डेटा हा सगळा भाग 2015च्या पूर्वी सगळं विचारून झालेला आहे. त्याच्यावर आता प्रश्न येणं फार कमी झालेलं आहे, जरी येत असले तरी फार कमी झालेले आहेत. सो त्यामुळे फक्त त्याच्यावर तुम्ही जर विसंबून राहाल तर मग त्याच्यातून तुमचा अभ्यास कव्हर होणार नाही. सो त्यामुळे तुम्हाला रेफरन्स बुक पाहिजेच, बाकी कुठलंच स्टेट बोर्ड किंवा काहीही तुम्हाला वापरायचं नाही. आता एक पुस्तक आहे 6वी इतिहास. आता हे कोणासाठी आहे 6वी इतिहासाचं पुस्तक? तर जर तुम्ही राज्यसेवा पूर्व देत असाल, फक्त राज्यसेवा पूर्व आणि नवीन मुख्यचा पॅटर्न, ठीक आहे, न्यू मुख्यचा जो पॅटर्न आता झालेला आहे डिस्क्रिप्टिव्ह, तर या पुस्तकामध्ये काय आहे? तर याच्यामध्ये आहे तुम्हाला एन्शियंट आणि मिडिएवलचा भाग आहे. सो एन्शियंट आणि मिडिएवलचा भाग आहे, त्यासाठी तुम्हाला 6वी इतिहासाचं पुस्तक आहे. 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हा सगळा भाग जो आहे, हा सगळा भाग त्याच्यात दिलेला आहे की जनपद म्हणजे काय आहे, महाजनपद म्हणजे काय आहे, वैदिक काळ म्हणजे काय आहे, हडप्पा संस्कृती म्हणजे काय आहे, हा सगळा एकदम डिटेलमध्ये दिलेला आहे. त्याच्यातून तुम्हाला एकदम नवीन जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ते पुस्तक वाचलं की तुम्हाला खूप चांगलं कळेल की बाबा मला वाचायचं काय आहे, मला कशाच्या भागावर फोकस करायचं आहे. आणि 6वीच्या पुस्तकासोबतच एक नवीन अजून एक पुस्तक आहे 11वीचं न्यू इतिहास, की ज्याच्यामध्ये हाच जो 6वीचा इतिहास आहे तोच खूप जास्त डिटेलमध्ये 11वीच्या इतिहासामध्ये दिलेला आहे, ज्याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीनचा खूप चांगला अभ्यास त्याच्यात दिलेला आहे. हडप्पाकालीन संस्कृती असेल, वैदिक काळातला भारत असेल, जनपद असतील, महाजनपद असतील, त्यानंतर बौद्धकालीन जो भाग आहे, मौर्यकालीन भाग आहे, गुप्तकालीन भाग आहे, तो सगळा भाग तुम्हाला या 11वीच्या नवीन इतिहासामध्ये दिलेला आहे. तिथून तो खूप चांगला कव्हर होतो. आणि जर तुम्ही राज्यसेवा पूर्वसाठी फक्त करत असाल तर एक एवढं पुस्तक सफिशियंट आहे. त्यासोबत PYQ केले तर तेवढा भाग तुमच्यासाठी सफिशियंट आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा विषय आहे भूगोल. आता भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी कंबाईनची पूर्व परीक्षा आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेला भूगोलाच्या स्टेट बोर्डचा फार कमी आधार घ्यायचा आहे, एवढंच लक्षात ठेवा. जर तुम्ही फक्त कंबाईन पूर्व आणि कंबाईन मुख्य फोकस करत असाल तर तुम्हाला भूगोलासाठी स्टेट बोर्डकडे किंवा NCERT कडे जायचं नाही. एक NCERT आहे 11वीची, तिच्यावर आपण जाऊया. 11वीची NCERT, मग याच्यामधूनच तुमचा सगळा भाग, म्हणजे तुम्ही कंबाईन पूर्व आणि कंबाईन मुख्य करत असाल तर फक्त 11वीची NCERT सफिशियंट आहे. पण जर तुम्ही राज्यसेवा पूर्व प्लस मुख्य असा जर तुम्हाला सगळा भाग करायचा आहे, मुख्यचा नवीन पॅटर्न, तर तुम्हाला 6वी पासून 6वी पासून अगदी तुम्हाला 11वीची जी NCERT आहे, ही जी वरची NCERT आपण लिहिलेली आहे ना, तीच आहे ती NCERT. हे डिटेल करायचे तुम्हाला, डिटेल. याच्यात तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा असतो तर
6वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं मग तुमचं पृथ्वीचं परिभ्रमण असेल किंवा परिवलन असेल, सगळे व्यापारी वारे असतील, भरती असेल, ओहोटी असेल, चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, सगळे वारे त्यांच्या सगळ्या डिटेल संकल्पना असतील, परिभ्रमणामुळे होणारे सगळे जे काही परिणाम आहेत पृथ्वीवरचे ते असतील, परिवलनामुळे होणारे जे काही परिणाम आहेत ते असतील, तुमची आंतरराष्ट्रीय वार रेषा असू देत किंवा मग तुमची दिनांक जो बदलतो ती 180 ची रेषा आहे ती असेल, सगळे अक्षरवृत्त आहेत, सगळी विषुववृत्त आहेत, सगळे नाही एकच विषुववृत्त, सो सगळी अक्षरवृत्त असतील, सगळी रेखावृत्त असतील, एक विषुववृत्त असेल, याचा सगळ्या या भागावर कसा परिणाम होतो आणि या सगळ्या घटकांशी कुठल्या कुठल्या गोष्टी निगडीत आहेत, रिलेटेड आहेत, हे सगळं तुमचं त्या NCERT मध्ये होतं. समुद्र असेल, समुद्राच्या लाटा असतील, वारा असेल, त्यानंतर पाणी असेल म्हणजे नदी असेल किंवा हिमनदी असेल, यांची सगळ्यांची तयार होणारी भूरूप असतील, सगळे भूकंप असतील, पर्वतांचे प्रकार असतील, ज्वालामुखीय घटना असतील, शीघ्र हालचाली किंवा मंद हालचाली असतील, यांच्यामुळे निर्माण होणारे भूभाग असतील, त्याच्यानंतर समुद्र आहे, समुद्राच्या अंतर्गत असलेले भाग असतील, पृथ्वी आहे, पृथ्वीचा अंतरंग असेल, हा सगळाचा सगळा भाग ज्याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणतो, हा सगळा भाग कशाच्या अंतर्गत येतो? प्राकृतिक भूगोलाच्या अंतर्गत येतो. तर हा सगळा भाग तुमचा या 6वी पासून ते 11वी पर्यंतच्या NCERT मध्ये स्टेट बोर्ड आणि NCERT, 11वीचे NCERT आणि 6वी पासून 10वीचे तुम्हाला स्टेट बोर्ड करायचे आहेत, स्टेट बोर्डच करायचे आहेत. दुसरी गोष्ट, 10वीचं आत्ताचं जे स्टेट बोर्ड आहे ते आपल्या कामाचं नाही, कारण ते बदललेलं आहे. याच्या आधीचं जे भूगोलाचं पुस्तक होतं आणि 5वीचं भूगोलाचं जे जुनं पुस्तक होतं ते आता नाही आहे, ते बदललेलं आहे. परत सांगते, सो तो जो भाग होता तर तो 10वीच्या याच्यामध्ये आहे, पण जिथून तुम्ही रेफरन्स बुकमधून ते वाचता तिथून तो सगळा भाग तुमचा कव्हर होतो. कारण भारताचे मग आपण जेव्हा प्राकृतिक विभाग बघतो तेव्हा ते महत्त्वाचे विभाग त्यांचा आपण अभ्यास करतो. सो जो महत्त्वाचा प्राकृतिक भूगोल आपण जो अभ्यासतो, जो तुम्हाला राज्यसेवा मुख्यसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि राज्यसेवा पूर्व सगळा प्राकृतिक भूगोलच आहे जास्तीत जास्त, त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा जगाच्या भूगोलाचा अभ्यास करतो तेव्हा 11वीचे स्टेट बोर्ड आहेत, जुने स्टेट बोर्ड, त्याच्यामधून जगाच्या भूगोलाचा भरपूरसा भाग, मग जगाच्या भूगोलातले महत्त्वाचे समुद्र असतील, समुद्राच्या आतमधले गर्ता असतील, महासागर असतील, गर्ता असतील, सगळी बेटं असतील, बेटांमधले जे महत्त्वाचे पर्वत आहेत, पठारं आहेत, नद्या आहेत, हा सगळा भाग असेल. हा सगळा भाग तुमच्या त्या 11वीच्या जुनं जे स्टेट बोर्ड आहे, ठीक आहे, स्टेट बोर्ड, ठीक आहे, एकदा स्टेट बोर्ड चेक करून घ्या. 11वीचं NCERT वेगळं आहे, 11वीचं स्टेट बोर्ड वेगळं आहे. सो त्यामुळे 6वी पासून 10वी पर्यंत मी स्टेट बोर्ड म्हणाले, NCERT नाही. आणि 11वी काय म्हणालो आपण? NCERT आणि स्टेट बोर्ड दोन्ही सुद्धा. सो हा सगळा भाग तुमचा या सगळ्या स्टेट बोर्ड मधून कव्हर होतो. सो जर ज्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत आहात, आता या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून आहेत की तुम्हाला नक्की कोणत्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि कोणते तुम्हाला स्टेट बोर्ड वापरायचे आहेत. आणि हे जेवढे काही स्टेट बोर्ड म्हणजे तुम्हाला कोणीही म्हणत असेल की अगदी 6वी पासून घ्या आणि 10वी पर्यंत सगळं वाचत बसा, अजिबात ते खरं नाही. याच्यात जेवढे सांगितलेले स्टेट बोर्ड आहेत फक्त तितकेच स्टेट बोर्ड. आणि तुमची परीक्षा, आता ते तुमच्या परीक्षेवर आहे की तुम्ही कोणती परीक्षा फोकस करताय. हेच या सगळ्याचे नोट्स काढा, हे सगळं लिहून घ्या की मी कोणती परीक्षा देतोय आणि मला कोणते पुस्तकं आहेत किंवा कोणते स्टेट बोर्ड आहेत किंवा कोणते NCERT आहेत ते मला वाचायचे आहेत. मग आजपासून जेवढं काही आपण म्हणालो तर ते सगळं एकदा आपण रिवाइज करू की भूगोलासाठी जास्तीत जास्त आणि सायन्ससाठी आपल्याला जास्तीत जास्त स्टेट बोर्ड आणि NCERTची गरज आहे. पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्ससाठी आपल्याला NCERT किंवा स्टेट बोर्डची गरज नाही, कंबाईनसाठी, राज्यसेवेसाठी सुद्धा नाही. पण जर मुख्यचा विचार केला राज्यसेवेच्या मुख्यचा तर आपल्याला आहे. इतिहासाचं जसं म्हणालो राज्यसेवा पूर्व असेल तर 6वी आणि 11वीचं नवीन, आणि कंबाईन असेल तर मग 8वीचं इतिहासाचं पुस्तक, ते नवीन पुस्तक तेच आहे, ते आधुनिक भारताचा इतिहास. त्यानंतर कोणता विषय राहिला आपला? झाला सामान्य विज्ञान झाला. आणि चालू घडामोडी ज्या आहे त्या चालू घडामोडीत आपण जे काही मॅगझिन वाचतो वगैरे सगळं त्याच्यामधून आपलं कव्हर होतं. त्यानंतर हे एवढेच महत्त्वाचे विषय आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे असे स्टेट बोर्ड किंवा अशा NCERTची गरज आहे आणि इतकंच फक्त करायचं आहे. बाकी तुम्ही जेव्हा राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करता, आणखीन काही स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा मग तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे जे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची पुस्तकं वगैरे आहेत ती तुम्हाला वाचावी लागतात. ते तुम्हाला माहिती आहे. तुमचा जो काही ऑप्शनल असेल किंवा तुमचा जो काही तुम्ही पर्याय निवडलेला आहे, तुमचा विषय निवडलेला आहे त्याच्यावरती ते पुढचं बेस असणार आहे. पण बाकी कोणत्याही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ती पुस्तकं वापरा किंवा मला प्रिलियम्स द्यायचे, कंबाईनचे मुख्य द्यायचे तर त्याचा अभ्यास करायचा नाही.
ही सगळे स्टेट बोर्ड NCERT आणि यासोबत आपलं एक रेफरन्स बुक, याचीच वारंवार रिव्हिजन, याचेच PYQ सॉल्व्ह करणं, याच्यामधूनच तुम्ही कोणतीही परीक्षा पास होऊ शकता. बिनकामाची कुठलीही पुस्तकं वाचून आणि सगळे स्टेट बोर्ड आणि सगळे NCERT पाठ करून आपण परीक्षा पास होऊ शकणार नाही. ओके, सो याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ॲपवरती आपण लीडर्स मेंटरशिप म्हणून एक मेंटरशिप स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण टार्गेट्स आहेत आणि त्या टार्गेटनुसार तुमच्या ऑनलाईन टेस्ट आहेत. सो त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही परीक्षेसाठी महत्त्वाची असलेली PYQ अनालिसिसची बॅच आपल्या ॲपवरती आहे, त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, सो थांबूया आपण इथे.